नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 7 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये त्याला शेअर करा. ओके, चला सुरुवात करू आता आपण कालच्या क्वेश्चन पासून. क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 27व्या जागतिक पुस्तक मेळाव्याचा शुभारंभ झाला? ओके, तर याचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 दिल्ली. ओके, आणि इथं क्वेश्चन मध्येच आहे कितवी आवृत्ती आहे ते, हे पण तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. याचं जे फर्स्ट होतं ते 1972 झालेलं होतं. याचं उद्घाटन कोणामार्फत झालेलं? तर मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते, बरोबर. आणि याच्यामध्ये विशेष असं एक प्रदर्शन भरणार होतं, जे की महात्मा गांधींच्या 50व्या जयंतीला स्मरून होतं, त्याच्या निमित्त होतं. त्यांनी लिहिलेली आणि त्यांच्या रिलेटेड जी पुस्तक होती त्याचं सेपरेट असं प्रदर्शन भरणार आहे. हे आपण एवढं याच्याविषयी पाहिलेलं होतं. चला सुरुवात करूया आपण आता आजच्या न्यूज पासून. बघा, आजची पहिली न्यूज काय? आंध्र प्रदेशला CBIP पुरस्कार. पहिल्यांदा तर तुम्हाला माहित पाहिजे की हे CBIP काय आहे. तर CBIP काय? सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर. ओके, ही जी एक आहे ही भारत सरकारद्वारे उभारलेली एक संस्था आहे. 1957 साली याची जी होती ती स्थापना झालेली होती. ही संस्था वीज, जलस्रोत, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील संबंधित व्यावसायिक संस्था, अभियंता आणि व्यक्तींना समर्पित अशी सेवा देते. मग हा जो CBIP पुरस्कार आहे तो आंध्र प्रदेशला मिळालेला आहे. कशासाठी मिळालेला आहे? तर पोलावरम प्रकल्पासाठी हा आंध्र प्रदेशला CBIP पुरस्कार मिळालेला आहे. मग हा पोलावरम प्रकल्प कुठे आहे? तर गोदावरी नदीवरती. एवढं तुम्हाला याच्यातून क्वेश्चन कसे तयार होऊ शकतात की CBIP पुरस्कार कोणाला मिळाला? तर ते राज्य असणार आंध्र प्रदेश. परत हा जो प्रकल्प म्हणजे हा CBIP पुरस्कार आहे तो आंध्र प्रदेशला कशासाठी मिळाला? तर पोलावरम प्रकल्पासाठी. हा दुसरा क्वेश्चन याच्यातून बनू शकतो. मग तिसरा क्वेश्चन बनवायचा झाला तर तो कोणत्या नदीवर आहे? तर तिसरा गोदावरी नदीवरती. ओके, एवढं तुम्हाला याच्यातून माहिती मिळते. आता इथे गोदावरी नदी आलेली आहे, तर गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? ब्रह्मगिरी टेकडीवरती, जे की महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथे आहे. ही तिथून वाहत जाऊन मग तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून परत मग बंगालच्या उपसागरास मिळते. ओके, म्हणजेच काय? ही तर पूर्ववाहिनी नदी आहे. मग तुम्हाला जस्ट आता इथं गोदावरी नदी आलेली आहे, तर गोदावरी नदीची पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. ओके, तिच्या लेफ्ट ट्रिब्युटरी, राईट ट्रिब्युटरी कोणकोणत्या आहेत, प्राणिता नदीचे खोरे आहे. ओके, अशा काइंड ऑफ तुम्ही क्वेश्चन जेवढे बनतील तेवढे इथे कव्हर केले पाहिजेत. म्हणजेच काय? तर तुमचं जॉग्राफीची सुद्धा इथे थोडासा अभ्यास झाला पाहिजे. ओके, आणि गोदावरी नदीलाच काय म्हणतात? तर दक्षिण भारताची गंगा म्हणतात. गंगा नदीनंतर ही भारतातील दुसरी मोठी नदी आहे. हिची जी एकूण लांबी आहे ती पण लक्षात ठेवा, 1465 किलोमीटर आहे. ओके, विशेष करून लक्षात ठेवा ही पूर्ववाहिनी नदी आहे, बंगालच्या उपसागरास मिळते. एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. आता इथं जस्ट आंध्र प्रदेश आलेला आहे, तर आंध्र प्रदेशच्या रिलेटेड सुद्धा जेवढ्या न्यूज आपण पाहिल्या त्या सुद्धा इथं तुम्ही रिवाईज करणं अपेक्षित आहे. आंध्र प्रदेशमध्ये नवीन उच्च न्यायालय 1 जानेवारीपासून कार्यान्वित झालेलं आहे, बरोबर, जे की 25वे उच्च न्यायालय आहे, बरोबर. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय आदिवासी विद्यालय, बरोबर, हे चालू झालेलं होतं. त्याचं गाव पण लक्षात ठेवा, त्याचं गाव होतं रेली. आणि विशेष करून लक्षात ठेवायचं आहे, हे तिसरं आदिवासी विद्यापीठ आहे देशामधील, बरोबर. आणि धम्मचक्का हे पण आपण पाहिलेलं होतं की आंध्र प्रदेश राज्याचे चिन्ह धम्मचक्का, द व्हील ऑफ लॉ. त्यानंतर आत्ताच आपण पाहिलेलं होतं ACIचा ईज ऑफ डुईंग बिझनेस 2018. तर ACIने आंध्र प्रदेश राज्याला अग्रेसर ठरवलेलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राने दिल्ली होतं. तर ACIचा फुल फॉर्म पण आपण पाहिला होता, एशिया कॉम्पिटिटिव्ह इन्स्टिट्यूट, आशिया प्रतिस्पर्धात्मक संस्था, जी की सिंगापूर स्थित संस्था आहे. आणि 3 निकषाच्या आधारे हे जे आहे ते रँकिंग केलं जातं. एवढं आपण पाहिलेलं होतं. जस्ट म्हणजे अशा काइंड ऑफ तुम्ही रिव्हिजन करत जा.
ओके, आंध्र प्रदेश आलेला आहे. तर आंध्र प्रदेशचे सीएम चंद्राबाबू नायडू, कॅपिटल जी आहे प्रस्तावित ती अमरावती. बरोबर, एवढं जस्ट इथे इम्पॉर्टंट आहे. बघू आता पुढची न्यूज, कृषक बंधू योजना. आता बघा कृषक बंधू योजना, तर मग ही योजना कोणी चालू केलेली आहे, तर पश्चिम बंगाल सरकारने. कुणासाठी केलेली आहे, तर शेतकऱ्यांसाठी. कशासाठी, तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. मग याचं बेनिफिट्स काय आहे, तर शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति एकर वार्षिक मदत केली जाणार आहे, जी की 2 हप्त्यामध्ये असणार आहे. शेतकऱ्यांना ऑप्ट इन चॉईस आहे, शेतकरी एकाच हप्त्यामध्ये सुद्धा हे घेऊ शकतात. आणि जो पहिला हप्ता असणार आहे तो खरीप आणि दुसरा रब्बी हंगामात दिला जाणार आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये त्यांचा इन्शुरन्सही शेतकऱ्यांचा काढला जाणार आहे. 18 ते 60 वयोगटामधील जे शेतकरी आहेत त्यांचा 2 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स काढला जाणार आहे. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करा. पश्चिम बंगाल आलेला आहे. सीएम कोण आहेत, ममता बॅनर्जी आहेत. कॅपिटल कोलकाता सगळ्यांनाच माहित आहे. गव्हर्नर कोण आहेत, के त्रिपाठी. आणि आता पश्चिम बंगाल आलेलंच आहे, आपण न्यूज पाहिली होती, रोसोगोल्ला दिन. बरोबर, तर रोसोगोल्ला दिन कधी सेलिब्रेट केला, कधी त्यांनी सेलिब्रेट केला, जो की त्याचं फर्स्ट हे होतं, GI टॅग प्राप्त झालेल्याचा वर्धापन दिन होता, त्या दिवशी केला. ती डेट म्हणजे 14 नोव्हेंबर. ओके, मल्टीलाईनर क्वेश्चन म्हटला तर तुम्हाला नक्की सांग, त्याच्यामध्ये वाक्य असणार आहे की 14 नोव्हेंबर 2017ला त्याला GI टॅग प्राप्त झाला, त्याच्या वर्धापन दिनानिमित्त रसगोल्ला दिन पश्चिम बंगाल राज्यामध्ये साजरा केला जातो. ओके, एवढे जस्ट तुम्हाला पश्चिम बंगाल विषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज, ASI ने 6 स्मारकांना राष्ट्रीय महत्त्व म्हणून घोषित केलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला ASI चा फुल फॉर्म माहित पाहिजे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ओके, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कडून 6 स्मारकांना, ओके, तुम्हाला 6 स्मारक म्हणजे किती स्मारकांना असा काइंड ऑफ क्वेश्चन बनू शकतो. कोणी केलं, तर ते ASI ने केलं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर राष्ट्रीय महत्त्व म्हणून घोषित केलेलं आहे. तर ते 6 पण तुम्हाला माहित पाहिजेत, कारण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ASI ने 6 स्मारकांना राष्ट्रीय महत्त्व म्हणून घोषित केलं, तर ते खालीलपैकी कोणते आहे किंवा नाही, अशा टाईपमध्ये. मग आहे म्हटलं तर तुम्हाला 3 पर्यायामध्ये असणार, चौथा वरील सर्व, असा काइंड ऑफ ऑप्शन असू शकतो. तर बघा, पहिला महाराष्ट्रात नागपूरमधील उच्च न्यायालयाची 125 वर्ष जुनी इमारत. त्यानंतर आगाखानची हवेली. दुसरं, तिसरं हातीखाना, दोन्ही जे आहेत त्या आग्रामधील मुघलकालीन स्मारके आहेत. त्यानंतर निमराना बावरी, राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील प्राचीन इमारत आहे. राणीपूर झारेल मंदिराचे गट, जे की बोलिंगर जिल्हा ओडिसामधील आहेत. कोटली विष्णू मंदिर, पिठोरागड जिल्हा उत्तराखंड. दुसरा काइंड ऑफ क्वेश्चन याच्यातून बनू शकतो की तुम्हाला आगाखानची हवेली, मग त्या एका ठिकाणी तुम्हाला हे जे आहेत, आता नागपूर उच्च न्यायालयाची इमारत किंवा निमराना बावरी, ही नावं दिली जाऊ शकतात आणि दुसऱ्या ठिकाणी राज्याचं नाव दिलं जाऊ शकतं. ओके, आणि मग तुम्हाला ते जोड्या लावा असे काइंड ऑफ क्वेश्चन बनू शकतो. क्वेश्चन तर सोपा असणार, जोड्या लावा देण्याचा पर्पज मागे असा असतो की टाइम कंझ्युम करण्यासाठी, तुमचा टाइम तिथे वेस्ट व्हावा याच्यासाठीच असतो. आता बघा, याच्यामुळे काय झालेलं आहे, तर आता ASI अंतर्गत 3693 संरक्षित स्मारके झालेली आहेत. ओके, त्याच्यामध्ये बघा राज्यवाईज दिलेलं आहे. सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश 745 स्मारके, कर्नाटक 506, तामिळनाडू 413. ओके, हे पण तुम्ही नोट करून ठेवा, कदाचित इकडे पण क्वेश्चन येऊ शकतो. एवढं या पॉईंट विषयी इम्पॉर्टंट आहे. बघू पुढची न्यूज, मेघालय राज्य सरकारला 100 कोटी रुपयांचा दंड. स्टेट वन लाईनर क्वेश्चन बनू शकतो की कोणत्या राज्य सरकारला हा 100 कोटीचा दंड झालेला आहे, आणि दुसरा म्हणजे कशासाठी झालेला आहे. तर बघा, राज्य सरकार राज्यात अवैध कोळसा खनिकाम रोखण्यात अपयशी ठरलेला आहे, म्हणून कोणी केलेला आहे हा दंड, तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने, तर म्हणजेच काय NGT, मेघालय राज्य सरकारला 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. किती कोटी रुपयांचा दंड हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. NGTचे अध्यक्ष बघा AK गोयल यांच्या नेतृत्वाखाली जे खंडपीठ होतं त्यानं हा निर्णय घेतलेला आहे. या अहवालानुसार काय आहे, तर बघा, ईशान्येकडील राज्यात बहुतेक खनिकम भाड्याने किंवा परवाना विना चालत आहे. मेघालयमध्ये सुमारे 24,000 खनी होत्या आणि त्यापैकी बहुतेक अवैधरित्या चालत होत्या. बहुतेक कोळसा खाणींना पर्यावरण मंजुरीही नव्हती. मग याच्यावरती राज्य सरकार जे होतं ते व्यवस्थित कार्य करू शकलं नाही, म्हणून NGTने त्यांना 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. मग हे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आहे, हे NGT अधिनियम 2010 अंतर्गत
स्थापन करण्यात आलेले आहे आणि पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यासंबंधी कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह इतर नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाची यांच्याकडे काळजी घेतली जाते आणि वेगाने विल्हेवाट लावण्यासह पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक असे कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे. ही झाली NGT विषयी इन्फॉर्मेशन. म्हणजेच तुम्हाला या क्वेश्चनमधून लक्षात ठेवायचं आहे की मेघालय राज्य सरकारला झालेला आहे तो NGT कडून झालेला आहे आणि 100 कोटी रुपयांचा दंड झालेला आहे. एवढं या पॉईंट विषयी इम्पॉर्टंट आहे. बघू पुढची न्यूज. भारताने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली. तर बघा, भारताने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकलेली आहे आणि आपण क्रिकेट रिलेटेड खूप साऱ्या न्यूज पाहिलेल्या आहेत. आता विशेष म्हणजे सांगायचं तर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जो कसोटी मालिका असते त्याला नाव आहे तर बॉर्डर गावस्कर कसोटी. बॉर्डर आहे ॲलन बॉर्डर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आणि सुनील गावस्कर भारताचा, मग यांच्यावरून मग ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे. याची फर्स्ट एडिशन होती, ही पण लक्षात ठेवा, 1996ला झालेली होती. ओके, हे जस्ट म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन असावी. आणि शक्यतो ही जी असते ती 4 टेस्टची सिरीज असते. ओके, याला एक्सेप्शन आहे सुरुवातीचे 4 आणि 2010चं, पण हे शक्यतो 4 टेस्ट सिरीजचीच ही मालिका असते. आणि आता याच्याविषयी सांगायचं झालं तर 71 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात भारताने प्रथमच कसोटी मालिका विजय मिळवलेला आहे. ऑस्ट्रेलिया दरम्यानची सिडनी येथील 4थी कसोटी होती ती ड्रॉ झाली आणि त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवलेला आहे. भारत हा जगातला 5वा असा देश आहे आणि आशियातला पहिला संघ आहे की ज्याने हा ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती कसोटी मालिका जिंकलेली आहे. यापूर्वी बघा, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकलेल्या आहेत. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. आणि विशेष या मालिका जो सामनावीर आणि मालिकावीर जो होता तो चेतेश्वर पुजारा होता. कदाचित तुम्हाला तसंही विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. ओके, आणि आपण इतर क्रिकेटच्या ज्या न्यूज होत्या क्रिकेट रिलेटेड तर त्या सगळ्या न्यूज आपण कव्हर केलेल्याच आहेत. आशा करतो तुम्ही याची जे रिव्हिजन आहे पूर्ण क्रिकेट न्यूजची जे आपण पाहिलेली ते या ठिकाणी कराल. बघू पुढची न्यूज. तर बघा, वर्ल्ड ब्रेल डे. ते ब्रेल लिपीचं जे असते त्याच्याविषयी हा ब्रेल डे आहे, जो की पहिला अधिकृत जागतिक ब्रेल डे आहे संयुक्त राष्ट्रांनी हे केलेला, सेलिब्रेट केलेला. तर बघा, याचा हा का केला तर ब्रेलच्या विषयी एक महत्वाकांक्षा जी जागरूकता आहे ती निर्माण करण्यासाठी हा डे सेलिब्रेट केला गेलेला आहे. हा पहिलाच डे आहे, हे पण लक्षात ठेवा. 4 जानेवारी का तर लुई ब्रेलला सन्मानित करण्यासाठी त्यांनी हा डे साजरा केलेला आहे. तर लुई ब्रेल हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा, यांनी हा ब्रेल लिपीचा शोध लावलेला होता. कोणासाठी होता? ऑब्वियस दृष्टीहीन व्यक्तींना ते जस्ट त्यांना रीडिंग करण्यासाठी, म्हणजे ते हाताच्या स्पर्शाने जे त्याचे ठिपके ठिपके असतात ते करून वाचून मग ते करण्यासाठी त्यांनी तो ब्रेल लिपीचा शोध लावला. आणि त्याच्या थ्रू जे आहे तर जे दृष्टीहीन लोक आहेत त्यांना समाजामध्ये त्यांना चांगली संधी मिळावी, त्यांना त्यांचे जे ध्येय आहेत महत्वाकांक्षा आहेत ते साध्य करण्यास यश मिळावं, याच्यासाठी त्याचा खूप उपयोग होतोय. तर आता वर्ल्ड ब्रेल डे आलेला आहे. तर ज्यावेळेला 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा ब्रेल लिपीमधलं EVM वापरलेलं होतं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, बरोबर. तर ते कोणतं राज्य होतं तर राजस्थान, बरोबर. असंच तुम्हाला कोरिलेट करायचं आहे. तर ते विचारलं जाऊ शकतं की आता इथे ब्रेल डे आलेला आहे म्हणून ते विचारलं जाऊ शकतं. आणि मल्टीलाइनर क्वेश्चन करायचं असेल तर वर्ल्ड ब्रेल डे कधी साजरा केला गेला आणि कोणत्या राज्यात ते वापरलं गेलं EVM, हे सुद्धा एकत्र करून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर एवढं तुम्हाला या ब्रेल डे वरून माहिती मिळणं अपेक्षित आहे. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. भारताने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली, तर त्या मालिकेतील सामनावीर कोण होता? आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये हे लेक्चर शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.